मंडळी, काशीच्या चंद्रेश्वर मंदिराचा इतिहास जाणून घेऊया आजच्या अध्यायामध्ये. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 9. उपवासाचे फळ. लक्ष्मी नारायणाला विचारते, हे प्रभू, नागराजाच्या आज्ञेप्रमाणे त्या सावित्रीच्या पतीने पुढे अन्नदान केलं. सावित्रीप्रमाणे तोही भगवंताच्या नामस्मरणात रंगून गेला. नागराजाच्या आशीर्वादाने त्यांना खूप धन मिळत राहिलं. इतकेच नव्हे तर शेवटी प्रभू चरणांपाशी त्यांना स्थान मिळालं. हे खरं ना? होय देवी, हे असंच झालं, कारण मी माझ्या भक्तांचं नेहमी कल्याणच करतो. मग हे जगन्नाथा, आता मला अधिक मासातील उपोषण व्रताचे महत्त्व सांगणारी कथा सांगा. लक्ष्मीने प्रार्थना केली. नर्मदा नदीच्या काठावरील महिष्मती नावाच्या एका नगरीमध्ये एक स्त्री राहत होती. दुर्दैवाने ती विधवा होती. त्या अभागिनीचं नाव होतं चंद्रिका. चंद्रिका आपल्या सत्कर्मांनी आपल्या दुर्दैवावर मात करत होती. ती नेहमी भगवत भक्ती करत होती. अधिक महिन्यातही तिने स्नान, दान, पूजन, स्मरण इत्यादी कर्मे, व्रते ही मोठ्या निष्ठेने केली होती. असाच एक अधिक मास आला आणि चंद्रिकेच्या मनाने घेतलं की आपण या महिन्यामध्ये कडक उपवासाचे व्रत करायचे. ती नुसते बोलून ठरवून थांबली नाही, तर तिने खरोखरच ते व्रत निष्ठेने पूर्णत्वाकडे नेले. मात्र या उपवासाचा तिच्या शरीरावर परिणाम झाला. ती अधिकच थकली. तिला धड चालताही येईना. याचा परिणाम म्हणून की काय, व्रताच्या शेवटच्या दिवशी ती नर्मदेवरून स्नान करत येत असताना रस्त्यातच कोसळली. नारायणा, प्रभुदेवा अशी देवाला तिने हाक मारली. तो आवाज ऐकून जवळच्या झोपडीमधून एक म्हातारी बाहेर आली. ती धावतच पुढे आली. तिने चंद्रिकेला सावरले, आधार दिला, थोडे पाणी पाजले आणि तिला उठून बसवले. तिच्या चेहऱ्याकडे पाहताच ती म्हातारी म्हणाली, चंद्राबाई, काय ही दशा झाली तुमची? मला ओळखलंत? तेव्हा त्या म्हातारीच्या सुरकुतलेल्या चेहऱ्याकडे पाहत चंद्रिकेने कबुली दिली, नाही ग म्हातारे, कोण तू? मी तुला ओळखलंच नाही. आता तूच सांग बाई, कोण तू ते? तेव्हा ती म्हातारी म्हणाली, चंद्राबाई, फार वर्षापूर्वी म्हणजे तुमचे मालक असताना मी तुमच्या घरी धुणी भांडी करायला येत होते. आता पटली का ओळख? ते जाऊ द्या, पण बाई, तुमची अशी अवस्था का झाली? तुमच्या पोटाला काही मिळत नाही का? मिळतं ग, पण मीच काही खात नाही, चंद्रिका म्हणाली. तुमचं काही व्रत आहे का? म्हातारीने विचारलं. अगं, सध्या अधिक मास आहे ना, म्हणून मी महिनाभर कडक उपवासाचे व्रत केले आहे. मी गेल्या महिनाभरामध्ये कणभरही अन्न ग्रहण केले नाही, त्यामुळे मला हा असा थकवा आणि चक्कर आली. चंद्रिकेने असे स्पष्टीकरण दिले. अगं बाई, तू वेडी का खोळी? अगं, असं पोट जाळून कधी देव भेटतो होय ग? चल माझ्या झोपडीत आणि 4 घास खाऊन घ्या, बरं वाटेल, म्हातारी म्हणाली. नको आजीबाई, अगं आज माझा व्रताचा शेवटचा दिवस आहे. मी व्रतभंग कसा करू? मी जर उपवास मोडला, अन्नग्रहण केलं तर देव नाराज होईन आणि मला व्रताचे पुण्यही मिळणार नाही. सारे कष्ट, सारी पुण्यही वाया जाईल, चंद्रिका म्हणाली. बाई, तुझं पुण्य वाया जाऊ नये असं तुला वाटतं ना? मग असं कर, तुझं पुण्य तू मला दान कर. नाहीतर माझ्या हातून कधीच कसलाच जप, तप, पुण्यकर्म घडलं नाही. मी पडले ही अशी पापी. तुझं पुण्य मला दे आणि मला पावन कर. म्हातारी असं काही मागेल असं चंद्रिकेला जराही वाटले नव्हते. पण तिने मनोमन विचार केला, उपवासाचं पुण्य तर आपल्याला मिळेलच, पण त्या पुण्याचेही दान केले तर काय, अधिकस्य अधिक फलम. त्या पुण्याचेही दान केले तर काय, अधिकस्य अधिक फलम. तिने स्वतःला सावरले. ती उभी राहिली. तिने म्हातारीच्या जवळचा पाण्याचा तांब्या हातात घेतला. हातात पाणी घेतलं आणि घे तुळसा, घे. मी महिनाभर केलेल्या उपवासाच्या व्रताच्या पुण्यातील 1 दिवसाचे पुण्य मी तुला देते. पुरुषोत्तमाच्या साक्षीने घे. हात पुढे कर, असे म्हणून तिने ते पाणी त्या म्हातारीच्या हातावर सोडलं आणि त्याच क्षणी तिचे वार्धक्य क्षणात दूर झाले. एका नव्या तेजाने तिची काया उजळली. तोच आणखी एक आश्चर्य घडले. स्वर्गातून विमान घेऊन काही देवदूत धरणीवर आले. त्यांनी तुळसाला वंदन केले आणि तिला सन्मानपूर्वक त्या दिव्य विमानात बसविले. मग देवदूतांनी चंद्रिकेला नमस्कार करत म्हटले, बाई, तुम्ही खरंच पुण्यवान आहात. आज केवळ तुमचं 1 दिवसाचं पुण्य या तुळसाला दानात मिळालं आणि त्याच्या पुण्याईने तिचा उद्धार झाला. देवांनी तिला स्वर्गलोकामध्ये न्यायला विमान पाठवलं. धन्य धन्य तुम्ही. तुळसाला घेऊन जाणाऱ्या त्या विमानाकडे पाहत असताना चंद्रिकेच्या मनामध्ये असा एक विचार येत होता की माझ्या उपवासाच्या 1 दिवसाच्या पुण्याईने
तुळसा उद्धरली तर माझं काय? मी तर 1 महिनाभर व्रत केलंय, उपवास केलेत आणि देवाचे नामस्मरण केले, तरीही मला मात्र न्यायला तसं देवाचे विमान का बरं आले नाही? अनेक वेळा विचार करूनही चंद्रिकेला पटेल असे समाधानकारक उत्तर मिळालेच नाही. असेच 4-5 अधिक मास आले आणि गेले. पुढे जो अधिक मास आला त्यावेळी चंद्रिकेने तीर्थयात्रेचे पुण्य पदरी पडावे म्हणून काशी यात्रेला जाण्याचे ठरविले. त्यामागे काशीला जावे, गंगास्नान करावे, काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे आणि पुण्य जोडावे हा मानस होता. एकदा ती काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडताच एक मुलगा समोर आला. त्याने चंद्रिकेला वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, मला ओळखलं का? नाही बाळा, मी तुला ओळखलं नाही. अरे कोण तू? तुझा आणि माझा संबंध काय? भांबावलेल्या चंद्रिकेने त्याला विचारलं. तेव्हा चंद्राबाईच्या डोळ्यामध्ये पाहत तो मुलगा बोलू लागला. चंद्राबाई, मीच मागच्या जन्मी तुम्ही दिलेल्या एका दिवसाच्या पुण्याईने उद्धरलेली तुमची मोलकरीण तुळसा. काय? तू आणि तुळसा? चंद्रिकेने विचारले. होय, मीच तुळसा. त्या जन्मी तुम्ही ते पुण्याचं दान दिलं, त्याच्या जोरावरच मी काही दिवस स्वर्गसुख उपभोगलं आणि या जन्मी या पवित्र नगरीत मुलगा म्हणून जन्माला आलो. इथे येणाऱ्या लोकांना मी वाट दाखवतो. बाळ, अरे मी इतके जप तप केले, व्रतवैकल्य केले आहेत. आता तरी तुम्हाला ईश्वराच्या भेटीची वाट दाखव रे. असे त्याला म्हणावे असे वाटत असताना काशीनाथने हस्तसंकेत केला. त्या काशी विश्वनाथाकडे पाहत चंद्रिका खळबळून म्हणाली, देवा, तू काही मला न्यायला येत नाहीस ना? ठीक आहे, मग आता मीच तुझ्याकडे येते. चंद्रिकेने काशी विश्वनाथला तिथूनच दंडवत घातला. तो शेवटचा. महान तपस्वी चंद्रिकेच्या स्मरणार्थ काशीनाथने तिथे एका शिवपिंडीची स्थापना केली. त्याने स्थापन केलेल्या त्या चंद्रेश्वराचे दर्शन घेतले आणि त्याची सेवा केली. अधिक मासातील उपवास व्रताच्या पुण्याईने तुळसा, चंद्रिका आणि काशीनाथ यांचे कसे कल्याण झाले ही कथा लक्ष्मीला सांगून विष्णू म्हणाले, देवी, अजूनसुद्धा लोक मोठ्या आदराने नितांत श्रद्धेने ह्या चंद्रेश्वराच्या लिंगाचे दर्शन घेतात. अध्याय 9 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.